सुरू असताना हे घडलंय आणि त्यामुळे आता हळहळ व्यक्त केली जाते. मुद्दा असा आहे की टेक्निकल इश्यूज आहेत की लँडिंगच्या वेळी काही वेदर इश्यूज होते, या गोष्टी अजून सगळ्या क्लिअर झालेल्या नाहीत. ज्यावेळी आता या सगळ्याचं थरो इन्व्हेस्टिगेशन होईल, त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये डेटा कलेक्ट होईल आणि मग शेवटचं जे तिथले एअर ट्रॅफिक कंट्रोल असतात यांच्यासोबत पायलटचं किती वाजता बोलणं झालं होतं, काय झालं होतं, ते मेसेज सगळे रेकॉर्डेड असतात. सो त्या गोष्टी आता रेकॉर्डेड ज्या असतील त्याचं सगळं अनालिसिस होईल आणि मग कळेल की नक्की या सगळ्या गोष्टी का घडल्या, कशा घडल्या, या सगळ्यातली आणखी माहिती समोर येईल. थोड्याच वेळात बारामतीमध्ये सुद्धा मी पोहोचतोय, तिथूनही नक्की काय घडलं काय नाही काय नाही सगळ्या डिटेल पोहोचवायचा प्रयत्न करतो. हर्षदा, ओमकार, तू माहिती दिलेली आहेस त्याच्यानुसार पण हा भीषण अपघात होता याच्याबद्दलची माहिती समोर आलेली आहे. अशी माहिती येते ती म्हणजे की दुर्घटना स्थळी तिथं मोठ्या प्रमाणावर विमानाचे तुकडे आहेत. तर याच्याबद्दल काही माहिती देऊ शकशील का? हर्षदा, क्रॅश झाल्यानंतर एकतर म्हणजे भडका उडतो मोठा आणि जाळ पकडला त्या विमानाने, हे क्लिअर दिसतंय. मी आता इथल्या व्हिज्युअल सुद्धा चेक केलं, त्यामध्ये दिसतंय की एकतर म्हणजे इतक्या स्पीडने ते येत असतं, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली तो क्रॅश मोठा होता आणि त्यामुळे त्याच्यातून भडका निघाला, आग लागली. आता आग लागल्यानंतर तिथे त्या ठिकाणी म्हणजे मी जसं म्हटलं की ऑपरेशनल एअरपोर्ट आहे, तिथे जे स्वतःची फायर ब्रिगेडची सिस्टीम होती ती सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली आणि ती पळाली. बरं, ते एक्झॅक्ट एअरपोर्टवर नाही, तो स्पॉट जर आपण बघितला तर थोडा एअरपोर्टच्या एजवर दिसतो. तिथे ती एअरपोर्टची सिस्टीम होती, त्यांना कळलं की असं झालेलं आहे, ते लगेच तिथे पळाले. पण मुद्दा असा आहे की हे एअरपोर्ट फंक्शनल जरी असतं तरी काय खूप मोठं नाही किंवा इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा रेग्युलर जे डोमेस्टिक एअरपोर्ट असतात मोठे, तर ते तसं पण इतकं मोठं नाहीये की जिथे इतकी सगळी साधन सामग्री, रिसोर्सेस किंवा किंवा फायर ब्रिगेडच्या इतक्या मोठ्या टीम्स उपस्थित असतील. त्यामुळे त्यांना बारामती नगर परिषदेची जी टीम होती फायर ब्रिगेडची किंवा बाकीची, ही सगळी बारामती तिकडे एअरपोर्ट स्टेशन रवाना करायला लागली. पोलीस तिथे पोहोचले. आता झालं असं की मेसेज फटाफट पसरले, त्यामुळे अजित पवारांचे कार्यकर्ते बारामतीतले सगळे मोठ्या प्रमाणात तिथे आता पोहोचलेले आहेत. ते कार्यकर्ते सगळे पोहोचलेत आणि ते सगळे इथे जमलेत की काय झालं काय नाही काय नाही बघायला. आता पोलिसांसमोरचा मूळ टास्क आहे लॉ अँड ऑर्डरचा. आताच काही वेळापूर्वी माझ्या माहितीनुसार हॉस्पिटल तिथे जे आहे तिथे बाहेर काही व्यक्ती आणखी त्या पोहोचतात. अजित पवारांचे बारामतीत जे काही नातेवाईक होते आता, त्यातले एक दोन नातेवाईक तिथे पोहोचलेले आहेत हॉस्पिटलला. पण आता तरी कळतंय की अजित पवार इज नो मोर आणि अजून म्हणजे त्यांच्यासोबत टोटल 5 जण होते त्या बोर्डवरती, त्यातलं कुणीच सर्वाईव्ह झालेलं नाही असं तरी आता कळतंय. हर्षदा, तू मोठी आणि महत्वाची माहिती दिलेली आहेस, ती म्हणजे की आता पुण्याची जी एअरपोर्ट अथॉरिटी आहे ती सुद्धा अपघाताचं कारण शोधण्यासाठी तिथं बारामतीमध्ये पोहोचणार आहे. पण ओंकार, पुण्यात असताना किंवा निवडणुकांच्या अनुषंगानं वारंवार तुझं अजितदादांना भेटणं झालं होतं. कशा पद्धतीचा अजितदादांचा स्वभाव होता, तू सांगशील? तू कसं अनुभवलं होतंस अजितदादांना, आणि त्याचबरोबर कशा पद्धतीच्या आठवणी तुझ्या मनात किंवा तुझ्या वर कोरल्या गेलेल्या आहेत, तुझ्या मेमरीमध्ये कोरल्या गेलेल्या आहेत अजितदादांच्या?